नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरली। पण त्यानंतर या योजनेचा हप्ता कधी येणार की फक्त मतांसाठीच या योजनेचा गाजावाजा झाला? त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पामध्ये या योजनेविषयी निर्णय घेऊ असं वक्तव्य केल्यानंतर तर सर्वच लाडक्या बहिणींना धाकधूक लागून होती। पण नागपूर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी दोन्ही सभागृहांमध्ये 2024 ते 25 या आर्थिक वर्षासाठी 35,777 कोटी 40,57,000 रुपयांच्या पुरवणा मागण्या सादर करण्यात आल्या। यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या यशामध्ये सिंहाचा वाटा ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राष्ट्रवादीने महिला व बालविकास विभागाची दिलेली जबाबदारी आदिती तटकरे यांनी नीट प्रकारे सांभाळली आणि लाडकी बहीण योजना यशस्वी केली। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे। काही खर्च हे आपल्याला करावेच लागतात, ते टाळता येणं शक्य नाही असं मत अजित पवार यांनी व्यक्त केले। लाडकी बहीण योजना पुढे चालू राहण्यासाठी तिन्ही पक्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करतील अशी हमी सुद्धा अजित पवार यांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेमुळेच इतक्या मोठ्या संख्येमध्ये आमदार निवडून आणता आले असंही अजित पवार यांनी सांगितलं। या दरम्यान शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेमध्ये पुरवणी मागण्या सादर केल्या। विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना महायुती सरकारने जुलै महिन्यातील अधिवेशनात 94,000 कोटींच्या रुपयांच्या विक्रमी मागण्या सादर केल्या होत्या। यावेळी सरकारने पुरवणी मागण्यातून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला आहे। मुंबईतील मेट्रो प्रकल्पाकरता राज्य सरकारचे दुय्यम कर्ज आणि समभागासाठी 1,212 कोटी, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3,150 कोटी रुपये, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या पुरवणी मागण्यांवर 19 आणि 20 डिसेंबर अशा 2 दिवस चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जाणार आहेत। सादर करण्यात आलेल्या 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्यांपैकी 8,862 कोटींच्या मागण्या या अनिवार्य खर्चाच्या तर 21,691 कोटींच्या मागण्या कार्यक्रमाअंतर्गत खर्चाच्या आहेत। मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सरकारवर बरीच टीका झाली होती। आता राज्य सरकार हा पुतळा पुन्हा उभारणार असून त्याच्या कामासाठी पुरवणी मागण्यांमध्ये 31 कोटी 75 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपये अतिरिक्त तरतूद, वाढवण बंदर प्रकल्पातील राज्य हिश्श्यासाठी 103 कोटी रुपये, पंतप्रधान पीक विमा योजना व राज्य शेतकरी हिश्श्यापोटी 814 कोटी 64 लाख रुपये, मुद्रांक शुल्कावर जमा झालेल्या मेट्रो अधिकार भारातून मेट्रो प्रकल्पांच्या कर्ज व व्याजासाठी 778 कोटी 54 लाख रुपये, मुंबई मेट्रो 3 प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या समभागापोटी 655 कोटी 30 लाख रुपये अतिरिक्त निधी, मुंबई मेट्रो 3 प्रकल्पासाठी दुय्यम कर्जापोटी 557 कोटी 52 लाख रुपये, पुणे मेट्रोसाठी 601 कोटी 59 लाख रुपये, आशियाई विकास बँकेच्या कर्जातून होत असलेल्या रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी 1500 कोटी रुपये अतिरिक्त निधी, समृद्धी महामार्गासाठी 500 कोटी रुपये, शेतकऱ्यांना मोफत विजेसाठी 2,750 कोटी रुपये, पंतप्रधान कुसुम योजनेसाठी 354 कोटी रुपये अतिरिक्त तरतूद, उद्योगांना देय विविध सवलतींसाठी 1,000 कोटी रुपये, मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी 31 कोटी 75 लाख रुपये अशा महत्त्वाच्या तरतुदी या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी करण्यात आलेल्या आहेत। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।